जाहीर सोहळ्याचं जंगी सेलिब्रेशन करण्याची भाजपाकडून जोरदार तयारी सुरू आहे। मुंबईमधील भाजपा प्रदेश कार्यालयाबाहेर रामाची 30 फुटांची प्रतिकृती उभारण्यात आली आहे। याशिवाय अयोध्येतील राम मंदिराच्या प्रतिकृतीचं या ठिकाणी मॉडेल ठेवण्यात आलेले आहे। या ठिकाणचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांनी। बघूयात। त्या क्षणाची देश आतुरतेने वाट पाहत होता। तो क्षण आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेला आहे। अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचं उद्या प्राणप्रतिष्ठान सोहळा आहे। अयोध्येमध्ये जंगी तयारी सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती कुठेतरी मुंबईत देखील ठिकठिकाणी जल्लोषाचं वातावरण आहे। आपण सध्या आहोत मुंबईतील नरिमन पॉइंट भाजपा प्रदेश कार्यालयाबाहेर, ज्या ठिकाणी प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेची मोठी जी आहे एक प्रतिकृती साकारलेली आहे। तसेच अयोध्येमधील जे राम मंदिर आहे त्याची देखील इथे प्रतिकृती साकारलेली आपल्याला पाहायला मिळते। सोबतच प्रभू श्रीराम असतील, सीता असतील किंवा मग लक्ष्मण तसेच हनुमान असतील यांची देखील मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळते। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आलेली आहे। उद्या जो सोहळा आहे त्या सोहळ्याची जय्यत तयारी इथे आपल्याला पाहायला मिळते। उद्या राम मंदिराचं उद्घाटन असेल, तसेच प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचं प्राणप्रतिष्ठान सोहळा असेल। इथे ते सर्व लाईव्ह स्ट्रीमिंग इथे दाखवण्यात येणार आहे। त्याच कुठेतरी पार्श्वभूमीवरती इथे मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी भाजपा प्रदेश कार्यालयामध्ये आपल्याला पाहायला मिळते। उद्या या सोहळ्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात तयारी केली गेलेली आहे। ठिकठिकाणी या उत्साहाचं वातावरण राहणार आहे आणि जी आतुरता आहे ती उद्याची प्रभू श्रीराम यांच्या मंदिराच्या उद्घाटनाची तसेच मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठान सोहळ्याची। कॅमेरामॅन नितीन करासह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई।